नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। लाखो रुपयांचा बँड फेल। तळोद्यात चिमुरड्यांनी तेलाच्या डब्यांतून जन्माला घातली देशी बँड पार्टी। कल्पकतेचा नादच खुळा। नमस्कार प्रेक्षक हो, बालपण म्हणजे निरागसता, आनंद आणि अवतीभवतीच्या जगाचे अनुकरण करण्याचा सुवर्णकाळ। म्हणतात ना, बालवयात कोऱ्या मनावर उमटलेले संस्कार आणि लागलेली आवड शेवटपर्यंत टिकते। नेमका याच उक्तीचा प्रत्यय सध्या तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागात येत आहे। लग्न कार्यात लाखो रुपये खर्च करून आणलेल्या महागड्या बँड पथकांचे संगीत ऐकून ग्रामीण भागातील काही कल्पक चिमुरड्यांनी चक्क घरातल्या टाकाऊ वस्तूंपासून स्वतःची देशी बँड पार्टी उभी केली आहे। साधनांची कमतरता असतानाही या मुलांनी निर्माण केलेला सुरांचा ताळमेळ सध्या संपूर्ण परिसरात कौतुकाचा आणि मोठ्या कुतूहलाचा विषय ठरत आहे। गेल्या महिन्याभरात लग्नाचा धूमधडाका सुरू होता। आपल्या घरचे लग्न संपूर्ण गावाला दिसले पाहिजे या हेतूने लाखो रुपयांची देवाणघेवाण करून मोठी बँड पथके मागवली जात होती। या बँडच्या तालावर गावातली मोठी मंडळी थिरकत असताना गावातील लहान मुले मात्र वरातीच्या एका कोपऱ्यात उभी राहून अत्यंत बारकाईने अभ्यास करत होती। बँडवाले दादा कशा पद्धतीने ड्रम वाजवतात, वेगवेगळ्या साहित्यातून सूर कसे निघतात आणि त्यांच्या हाताची हालचाल कशी होते याचे या मुलांनी हुबेहूब निरीक्षण केले। बँड वाजवण्याची इच्छा तर तीव्र होती, पण महागडी साधने आणणार कुठून? अशा वेळी या मुलांमधील सुप्त वैज्ञानिक आणि कलाकार जागा झाला। त्यांनी घरात पडलेले तेलाचे रिकामे डबे आणि पत्र्याचे डबे गोळा केले, त्यांना दोरीने बांधून चक्क आपल्या कमरेला लटकवले आणि तयार झाली चिमुरड्यांची स्वतःची वाद्ये। रोज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी गावातील एखाद्या निर्जन किंवा मोकळ्या जागेत ही 15 ते 20 मुलांची फौज एकत्र जमते। मग सुरू होतो एकच जल्लोष। विशेष म्हणजे ही मुलं केवळ टाइमपास म्हणून डबे बडवत नाहीत। जर तुम्ही त्यांना दुरून ऐकले किंवा निरखून पाहिले तर ते एखाद्या व्यावसायिक बँड पथकासारखेच वाजवताना दिसतात। प्रत्येकाची वाजवण्याची पद्धत वेगळी असली तरी सर्वांचा सूर आणि चाल एकच असते। मुख्य बँडवाल्यांची हुबेहूब नक्कल करत या टाकाऊ डब्यांतूनही ते अतिशय लयबद्ध आणि गोड आवाज काढतात। मोठ्या बँडवाल्यांकडे अत्याधुनिक आणि महागडी साधनं असतात, तर या मुलांकडे फक्त टाकाऊ डबे आहेत। पण साधनांची ही कमतरता त्यांच्या कल्पकतेच्या आड आलेली नाही। ज्या वयात मुले मोबाईलमध्ये व्यस्त असतात त्या वयात निसर्गाच्या सानिध्यात टाकाऊ वस्तूंमधून संगीत निर्माण करणारी ही मुले उद्याचे उत्तम कलाकार आणि कल्पक नागरिक बनू शकतात, हेच यातून सिद्ध होते। वृत्तसंकलन तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी दीपक गोसावी। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।